प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला। प्रथमतः MPC कमिटीमध्ये 2/3 सदस्य लोकनियुक्त नसताना हा DP प्लॅन पब्लिश केला। हा बेकायदेशीर आहे हा मुद्दा घेऊन आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधामध्ये दाद मागितली। उच्च न्यायालयाने वस्तुस्थिती पाहून याला PMRDAला पुढील कारवाई करण्यास मज्जाव केलेला असा आदेश या ठिकाणी दिलेला असताना देखील PMRDAने नंतरच्या काळात 2 वेळा CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लावून चुकीच्या पद्धतीने हा DP प्लॅन बेकायदेशीर अंतिम करण्याचा प्रयत्न केला। त्याला देखील आम्ही उच्च न्यायालयामध्ये विरोध केलेला आहे आणि हा DP प्लॅन तयार करत असताना ह्या DP प्लॅनवर काम करणारा नगर रचना अधिकारी DP प्लॅन तयार करतानापासून जवळजवळ 7 वर्ष झाली एकच अधिकारी का काम करतोय आणि त्यांचा कार्यकाळ संपलेला असताना देखील त्यांना पुन्हा का सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे। ह्याच्या पाठीमागं नक्की काय अर्थकारण आहे का किंवा याच्या पाठीमागं कोणते हेतू आहेत आणि हेतू असतील तर आम्ही PMRDAकडे याविषयी RTIमध्ये अर्ज दाखल करून याची माहिती सविस्तर मागितलेली आहे आणि ह्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी व्हावी अशी आमची सर्व सदस्यांची या ठिकाणी राज्य सरकारकडे आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आमची असणार आहे असे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो। आणि हा जो DP प्लॅन तयार करायचं मनमानी आणि गैरकारभार हा PMRDAचा चाललेला आहे याच्या विरोधात शेतकरी असतील सर्व ग्रामस्थ गावगावातील असतील यांना देखील आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही शेतकऱ्यावरती चुकीचे आरक्षण पडलेले असतील तर त्यांनी आमच्याकडं संपर्क साधावा आणि हा DP प्लॅन कॅन्सल करण्यासाठी आपण देखील आम्हाला मदत करावी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना आम्ही मागणी करत आहोत। विकास आराखड्यासंदर्भातील असलेला मनमानी कारभार, हुकुमशाही आणि गैरव्यवहाराबाबत आज या ठिकाणी आम्ही सर्व MPCचे मेंबर या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर MPC कमिटीने 8 जुलै 2016 रोजी ज्या PMRDAचा DP बनवण्यासाठी दिला होता तो DP 11 जुलै 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने त्या PMRDAची रद्द केली आणि दुसरी PMRDA स्थापन केली आणि ही जी PMRDA स्थापन केलेली आहे ती आता हा विकास आराखडा सादर केलेला आहे। तो करत असताना हा सर्व विकास आराखडा DP हा चुकीचा आहे असं आम्हाला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे। MPC कमिटीने जो ठराव दिला ती PMRDA दुसरी होती आणि ही PMRDA ती रद्द करून दुसरी PMRDA या ठिकाणी काम करत आहे। त्यामुळं MPC कमिटीने त्यांना कुठलाही ठराव करून दिलेला नाही आहे याची माहिती आम्ही PMRDAकडे मागितलेली आहे आणि आमचे MPCचे सचिव माननीय राहुलजी महिवाल साहेब यांच्याकडे ही आम्ही माहिती मागितलेली आहे। MPC कमिटीने त्या ठिकाणी उच्च न्यायालयात दाखल केलं की जो PMRDAने आत्ता DP डिक्लेअर केलेला आहे प्रारूप विकास आराखडा तो खऱ्या अर्थानं चुकीचा आहे। MPCचे कमिटीचे मेंबर नसताना हा विकास आराखडा स्थापन केला आणि लोकांना सादर केला हाच खऱ्या अर्थाने चुकीचा आहे। MPCचे कमिटीचे मेंबर नसताना हा अधिकाऱ्यांनी घातलेला हा घाट आहे असं मला या ठिकाणी नक्कीच सांगायचं आहे। MPC लोकनियुक्त असताना त्यांचे सजेशन ऑब्जेक्शन खरं तर ते लोकनियुक्त आहे ते खाली ग्राउंडला जाऊन काम करतात। लोकांच्या अडीअडचणी शेतकरी बंधूंच्या ज्या खऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी मांडण्याचं काम म्हणून आम्ही सर्व सदस्य MPCचे मेंबर आहोत आणि ही खरी आमची असलेली मेंबरांकडे जबाबदारी आहे की त्या सर्व समाजाची बाजू मांडण्यासाठी आम्ही ते वर मांडली पाहिजे। पण ते चुकीच्या पद्धतीनं हा DP सादर केला MPC मेंबर नसताना म्हणून आम्ही त्याच्या कोर्टामध्ये गेलेलो आहोत की हा DP रद्द केला जावा हीच विनंती। माननीय या कमिटीचे अध्यक्ष PMRDAचे असतील आणि MPCचे असतील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याला आम्ही सर्व कमिटी मेंबर जाऊन भेटलो। त्यांना हा चाललेला चुकीचा कारभार गैरकारभार आणि DP कशा पद्धतीने चुकीचा आहे हे त्या ठिकाणी आम्ही त्यांना निर्देशास आणून दिलेलं आहे। त्या पद्धतीने त्यांनी खाली आदेश
करतो असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांना पण वेळोवेळी भेटून या डी पी संदर्भात कशा पद्धतीने चुकीचा कारभार चालला आहे हे कमिटीच्या मेंबरांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अधिकाऱ्यांच्या चौकशीची काय आपण मागणी करताय? खरं तर आत्ता सल्लागार म्हणून ज्यांची नियुक्ती झाली विवेकजी खरवडकर हे टाउन प्लॅनर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि ते ज्या टाउन प्लॅनर म्हणून काम करत होते त्यांना ह्या टाउन प्लॅनिंगचं काम करत असताना किती वर्षाचा अनुभव आहे, किती वर्ष त्यांनी टाउन प्लॅनिंगची आधी कामं केली आहेत, 10 असतील 15-20 DP आधी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलेत का याची विचारणा पण आम्ही एक पत्र देऊन त्या ठिकाणी सादर केलेली आहे। त्यांना आत्ता रिटायर झाल्यानंतर पण सल्लागार म्हणून घेतलं, त्यासारखं ती पण आमची म्हणणं आहे की ती चुकीची निवड झालेली आहे। कारण की त्यांना MRTP ॲक्ट खाली त्यांचा असलेला अनुभव किंवा त्या आज PMRDने त्यांना नियुक्त केलं त्यावेळेस पेपर नोटीस दिली नाही, कुठल्या पद्धतीची त्यांचा अनुभव विचारला नाही किंवा किती लोकांची मागणी केली की आम्हाला सल्लागार म्हणून यायचं याची काय इतुंबत माहिती PMRDने दिलेली आहे का याची विचारणा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आणि आम्हाला असं वाटतं ती आत्ता झालेली निवड ही हेतुस्फूर्तपणे केलेली आहे, चुकीच्या कारभार करण्यासाठी केली असं आम्हाला नक्कीच या ठिकाणी वाटतं।